Greetings from Shri Saha Kelkar College, Devgad. Myself, Professor Rashmi Hirlekar, and warm welcome to the session International Banking and Finance. Outcome of this lecture. In today's lecture, we will discuss about reasons for internationalization of bank and role of central bank in international banking and business. Reasons for internationalization of bank. First one, expansion of business activities across borders. As business entities move across border, there was an obvious need for banks also to set up their business in respective countries in order to retain their customer abroad. जसे आंतरराष्ट्रीय व्यापार अस्तित्वात आले, तसं बँकांना सुद्धा इंटरनॅशनलायझेशन ऑफ बँक करण्याची गरज निर्माण झाली. का आपल्या देशातला जो ग्राहक आहे तो ग्राहक आपल्याच बँकेकडे त्याने व्यवहार करावे किंवा तो आपला कस्टमर टिकवून ठेवण्यासाठी या बँकांना इंटरनॅशनल बिझनेसमध्ये शिरावं लागलं. This provide beneficial for bank as it gives them an opportunity to earn foreign exchange with no additional cost of finding the customer, as these were existing customers of the bank in domestic market, and for the customers banking with the home bank give them ease and comfort as they don't need to prove their credibility to their home banks again in foreign country. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार अस्तित्वात आल्यामुळे साहजिकच कस्टमरला दुसऱ्या देशाच्या करन्सीची गरज निर्माण झाली पेमेंट करण्यासाठी किंवा दुसऱ्या देशामध्ये जाऊन त्यांचं एखादं युनिट ओपन करत असताना त्यांना कर्ज घेण्यासाठी बँकेची आवश्यकता निर्माण झाली. जसजसे बँकेचे जे कस्टमर्स होते ते आंतरराष्ट्रीय व्यापारात शिरायला लागले, तसं बँकांना सुद्धा आंतरराष्ट्रीय बँकांचं स्वरूप आंतरराष्ट्रीय करण्याची आवश्यकता निर्माण झाली. का तर त्यांचे जे कस्टमर्स आहेत ते कायम ठेवण्यासाठी. याचबरोबर बँकांचा फायदा काय झाला तर इंटरनॅशनल बँक अस्तित्वात आल्यामुळे परदेशात त्यांना त्यांचा बिझनेस सेट करता आला आणि त्याचा त्यांना अपॉर्च्युनिटी टू अर्न फॉरेन एक्सचेंज अर्न करण्याची संधी निर्माण झाली आणि त्याचबरोबर नो बर्डन ऑफ कॉस्ट ऍडिशनल कॉस्ट म्हणजे काय तर अधिक खर्च करण्याची आवश्यकता जास्त खर्च करण्याची गरज निर्माण नाही झाली कारण त्यांचा जो डोमेस्टिक कस्टमर होता तोच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुद्धा त्यांचा कस्टमर राहत होता. नवीन कस्टमर म्हणजे एकूणच सगळे नवीन शोधायला हवेत अशी काही परिस्थिती नव्हती. तर त्यांना तिथे आपला डोमेस्टिक कंट्रीचा तयार कस्टमर मिळत होता. ग्राहकाच्या दृष्टिकोनातनं बँकेचं इंटरनॅशनलायझेशन का फायद्याचं होतं तर परदेशात गेल्यानंतर त्याची क्रेडिबिलिटी जे प्रूव्ह करावं लागतं बँकेला की जो माणूस आहे तो प्रामाणिक आहे, तुम्ही दिलेलं कर्ज वेळेत फेडेल वगैरे हे प्रूव्ह करण्याची जी काही प्रोव्हिजन असते किंवा जी प्रोसिजर असते ती प्रोसिजर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गेल्यानंतर परदेशी बँकांना ती करून द्यावी लागली असती. पण स्थानिकच बँक इंटरनॅशनल बँक झाल्यामुळे त्याचा फायदा कस्टमर्सना सुद्धा झाला. सेकंड वन, स्ट्रॅटेजिक नीड ऑफ बिझनेस. Liberalization, privatization, globalization have paved way for expanding business horizons abroad. बघा, LPG ही एक पॉलिसी म्हटली जाते. लिबरलायझेशन म्हणजे उदारमतवादी किंवा परदेशातल्या कंपन्यांना आपल्या देशात यायची किंवा आपल्या देशातल्यांना परदेशात जाण्याची इम्पोर्ट एक्सपोर्ट साठी कोणतीही बंधनं नसणं त्याला लिबरलायझेशन असं म्हणतात. प्रायव्हेटायझेशन म्हणजे काय तर प्रायव्हेट मालकीच्या कंपन्या अस्तित्वात येणं किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या कंपन्या आहेत जसं की बँकांचं प्रायव्हेटायझेशन चाललंय ते आणि ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिक लेवलला आपला जो बिझनेस आहे तो जागतिक लेवलचा करणं आणि याच्यामुळे बिझनेस एक्सपांड व्हायला सुरुवात झाली. परदेशात सुद्धा बिझनेस वाढायला लागला. However, it has also posed a serious challenge
टू कट थ्रोट कॉम्पिटिशन इन बँकिंग सेक्टर. म्हणजे याच्यामुळे बँकिंग सेक्टरमध्ये कट थ्रोट स्पर्धा कॉम्पिटिशन निर्माण झाली. हेन्स एक्सपांडिंग देअर बिझनेस अक्रॉस द बॉर्डर्स by developing low-cost technology for doing the banking business is a strategic need of the hours for survival and prosperity of the bank. काय म्हटलं की बँकांना सुद्धा त्यांचा बिझनेस एक्सपांड करावा लागला अक्रॉस द बॉर्डर आणि फॉर डेव्हलपिंग लो कॉस्ट टेक्नॉलॉजी फॉर डुईंग देअर बँकिंग बिझनेस. लो कॉस्ट टेक्नॉलॉजी डेव्हलप करावी लागली अँड स्ट्रॅटेजिक नीड्स गरज निर्माण झाली. कशासाठी? तर बँका सर्वाइव्ह होण्यासाठी, बँकांची भरभराट होण्यासाठी. थर्ड वन, inter-country differences in cost of capital. In order to optimize cost of capital, especially when it is available in plenty in home market and is required intensively in foreign market, internationalization can prove to be beneficial for such bank. म्हणजे ज्या वेळेला कॅपिटल मार्केट डोमेस्टिक एरियामध्ये किंवा होम कंट्रीमध्ये जास्त प्रमाणात उपलब्ध आहे आणि त्याची परदेशात तीव्र मागणी असेल तर अशा वेळेला इंटरनॅशनलायझेशन ऑफ बँक हे अशा बँकांसाठी खूप बेनिफिशियल ठरलं. फोर्थ वन, market imperfection and regulatory avoidance. In a country, every country has a different regulatory environment. Every country pose different requirement as to reserve, taxes, reporting, maintenance of books of country, books of accounts and so on. By setting up business at multiple locations across the border, bank can get benefit of domestic regulation by routing their transactions through those countries where there is a less regulatory implications. म्हणजे प्रत्येक देशामध्ये रेग्युलेटरी एन्व्हायरमेंट वेगवेगळं आहे. प्रत्येक देशामध्ये कायद्यानुसार वेगवेगळ्या प्रकारचे रिझर्व मेंटेन करावे लागतात, वेगळे टॅक्स द्यावे लागतात, वेगळ्या पद्धतीचं रिपोर्टिंग करावं लागतं, म्हणजे अकाउंटिंग रिपोर्टिंग करावं लागतं, वेगळ्या पद्धतीचे बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करावे लागतात. हे सगळी भिन्नता असते. तर by setting up business at multiple locations, वेगवेगळ्या लोकेशनला बिझनेस सेट करून across the border, bank can get benefit of domestic regulation by routing their transactions through those countries. म्हणजे डोमेस्टिक रेग्युलेशनचा फायदा घेऊन बँका वेगवेगळ्या देशांमध्ये व्यापार करू शकतात, ज्या देशांमध्ये रेग्युलेटरी इम्प्लिकेशन्स कमी आहेत अशा देशांमध्ये व्यापार करू शकतात. And last one, risk reduction. With internationalization of bank, large bank can significantly reduce the risk. म्हणजे बँकांचं इंटरनॅशनलायझेशन झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर रिस्क कमी करता आली or increase their return by transacting in different countries as at some point of time when economic situations are not favorable in the home, international bank can still benefited due to their presence in other market where the economic scenario may be better. आंतरराष्ट्रीय ज्या बँका असतात तर त्या बँका डोमेस्टिक प्लेसला आणि वेगवेगळ्या बँकांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या देशांमध्ये व्यवहार करत असतात. आणि मग कधी कधी अशी परिस्थिती निर्माण होते की डोमेस्टिक एरिया जो आहे तिथे फेवरेबल कंडिशन नसेल तर त्यावेळेला होम मार्केटमध्ये इंटरनॅशनल बँकांना लॉस होतं, पण इतर मार्केटमध्ये आंतरराष्ट्रीय वेगवेगळ्या मार्केटमध्ये या बँका असल्यामुळे तिकडचा जो फायदा आहे तो फायदा या इकडचं लॉस जे आहे ते भरून काढण्यासाठी आपल्याला उपयोगी होतं आणि त्यामुळे ओव्हरऑल रिस्क जी आहे बँकांची ती कमी होते. When the economic situation are not favorable in home market, international bank can still benefited due to their presence in other market where economic scenario may be better.
म्हणजे अशा प्रकारे बँकांचे इंटरनॅशनलायझेशन का झालं? तर पहिली गोष्ट एक्सपान्शन ऑफ बिझनेस ऍक्टिव्हिटीज अक्रॉस द बॉर्डर वाढवण्यासाठी बँकिंग व्यवसायाची स्ट्रॅटेजिक नीड म्हणून बँकांचं इंटरनॅशनलायझेशन झालं. नंतर इंटर कंट्री डिफरन्सेस इन कॉस्ट ऑफ कॅपिटल, प्रत्येक देशामध्ये कॉस्ट ऑफ कॅपिटल जी आहे ती वेगवेगळी असल्यामुळे बँकांचं इंटरनॅशनलायझेशन करण्याची आवश्यकता निर्माण झाली. मार्केट इनपरफेक्शन आहे, रेग्युलेटरी अवॉइडन्स या कारणामुळे सुद्धा आणि ओव्हरऑल रिस्क रिड्यूस करण्यासाठी बँकांचं इंटरनॅशनलायझेशन करण्यात आलं. रोल ऑफ सेंट्रल बँक इन इंटरनॅशनल बँकिंग अँड बिझनेस. Central bank plays very pivotal role in catalyzing the growth of banking sector domestically as well as in foreign market. Following are the important functions performed by central bank for promoting international banking in India. म्हणजे इंटरनॅशनल बँकिंग डेव्हलप होण्यासाठी सेंट्रल बँकेचा रोल खूप महत्वाचा आहे. फर्स्ट वन, रिस्क असेसमेंट. Central Bank of every country needs to play very proactive role in assessing risk, both apparent and potential, in order to take preventive steps and proactively and to avoid any kind of outbreak of crisis in the economy. म्हणजे इथे काय म्हटलंय की सेंट्रल बँकांना खूप महत्वाचा प्रोएक्टिव्ह रोल प्ले करावा लागतो. कशासाठी? फॉर असेसिंग रिस्क, रिस्क मोजण्यासाठी जी ॲपरंट आहे किंवा संभाव्य रिस्क आहे, टू टेक प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स प्रोएक्टिव्हली, म्हणजे अगोदरच प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स घ्याव्या लागतात टू अवॉइड एनी काइंड ऑफ आउटब्रेक ऑफ क्रायसिस, कोणतंही क्रायसिस होऊ नये यासाठी या सेंट्रल बँकांना आधीच पावलं उचलावी लागतात. सेकंड वन, मॉनेटरी पॉलिसी. ऑन द बेसिस ऑफ असेसमेंट ऑफ रिस्क अँड the economic environment prevailing in the economy, the central bank can frame and administer monetary policies effectively in order to ensure economic growth and stability. काय इथे म्हटलं की रिस्क असेसमेंटच्या बेसवर आणि जे आपल्या इकॉनॉमीमध्ये जे इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट उपलब्ध आहे त्या इकॉनॉमिक एन्व्हायरमेंटच्या आधारे सेंट्रल बँक कॅन फ्रेम अँड ऍडमिनिस्टर मॉनेटरी पॉलिसी. मॉनेटरी पॉलिसी तयार करतात इफेक्टिव्हली इन ऑर्डर टू इन्शुअर इकॉनॉमिक ग्रोथ होण्यासाठी आणि इकॉनॉमीमध्ये स्टॅबिलिटी निर्माण होण्यासाठी. थर्ड वन, रिवॅम्पिंग प्रुडेन्शियल रेग्युलेशन्स. म्हणजे दूरदृष्टीचा विचार करून कायद्यांमध्ये दुरुस्ती करण्याचे काम सेंट्रल बँक करतं. मेनी टाइम्स देअर मे बी instances when monetary authorities may find that the policy administered are not bringing effective result. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की सेंट्रल बँक ही मॉनेटरी पॉलिसी तयार करत असते आणि बँकांच्या लक्षात येतं की जी आपण पॉलिसी तयार केलेली आहे इट इज नॉट ब्रिंगिंग इफेक्टिव्ह रिझल्ट, अपेक्षित रिझल्ट आणत नाहीये. अँड द क्रेडिट रिस्क मे बी हायलाइटन, क्रेडिट रिस्क निर्माण होते. ड्युरिंग सच टाइम सेंट्रल बँक नीड टू मॉडिफाय द पॉलिसीज इन ऑर्डर टू रिवॅम्प इकॉनॉमिक सिनारिओ इन द कंट्री. अशा वेळेला सेंट्रल बँक काय करते तर मॉनेटरी पॉलिसी मॉडिफाय करण्याचं काम म्हणजे दुरुस्त करण्याचं काम करते किंवा बदलते मॉनेटरी पॉलिसी. कशासाठी? तर इकॉनॉमिक सिनारिओ मध्ये दुरुस्ती निर्माण करण्यासाठी मॉनेटरी पॉलिसी मध्ये चेंजेस सेंट्रल बँक करते. The fourth one, strengthening the provision of banking services. In spite of sincere efforts of central bank across the globe, history reveals that disastrous crisis could not be avoided. म्हणजे सिन्सिअर एफर्ट्स ऑफ द सेंट्रल बँक सातत्याने प्रामाणिकपणे प्रयत्न करत असते. का तर कोणतेही आर्थिक क्रायसिस निर्माण होऊ नये म्हणून. पण इतिहास आपल्याला काय सांगतो तर इतिहासाने आतापर्यंत सांगितलं की तरी सुद्धा डिझास्टरस क्रायसिस आपण टाळू शकत नाही.
काही ना काही समस्या निर्माण होतात. Hence, the central bank will have to strengthen the various provisions आणि म्हणून सेंट्रल बँकेला various provisions strength करण्याची आवश्यकता निर्माण होते, such as capital adequacy, norms, ranges of collateral, etc., in order to stabilize the financial market and to protect the countries from economic turmoil. टर्मॉइल याचा अर्थ आर्थिक गोंधळ टाळण्यासाठी, आर्थिक स्थिरता निर्माण होण्यासाठी सेंट्रल बँक काय करते की कॅपिटल ॲडिक्वेसी नॉर्म्स तयार करते किंवा कर्ज देत असताना कोलॅटरल पुरेसं असावं किंवा काही याविषयी वेगवेगळे कायदे तयार करत असते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो कसं असतं माहितीये की नियम होतात पण ते नियम मोडणारे सुद्धा समाजात निर्माण होत असतात. म्हणजे तुम्ही 1992चा जो स्कॅम आहे हर्षद मेहता घोटाळा त्याविषयी जर वाचलं तर लक्षात येईल हर्षद मेहताने काय केलं तर त्याने शेअर मार्केट मधले लूप होल्स शोधून काढले. म्हणजे कोणत्या कोणत्या कमतरता आहेत त्या त्याने शोधून काढल्या आणि त्या कमतरतांचा उपयोग करून त्याने स्वतःला फायदा करून घेतला. स्वतःला असेल किंवा त्याच्याबरोबर काही जणांना फायदा झाला पण काही जणांना नक्कीच त्याचा तोटा झाला आणि अशा प्रकारे 1992चं स्कॅम अस्तित्वात आलं. आणि त्याच्यानंतर म्हणजे मुळात सेबीची स्थापना ही 1988 साली झालेली होती. पण सेबी ही जी शेअर मार्केट किंवा कॅपिटल मार्केटची काळजी घेण्यासाठी जी नियमावली केली होती ती पुरेशी नाहीये हे हर्षद मेहताच्या स्कॅममुळे लक्षात आलं आणि 92 मध्ये सेबी अधिक सक्षमतेने काम करायला लागली. म्हणजे अशाच प्रकारे सेंट्रल बँका सुद्धा जी वेगवेगळे क्रायसिस होतच राहतात त्याच्यातनं पुढे कसं यायचं किंवा ते पुन्हा होऊ नये याची काळजी घेण्यासाठी पॉलिसीमध्ये दुरुस्ती करत असते. द लास्ट वन सेटलमेंट सिस्टम. Intraday transactions and volatility of exchange rate, which are important element of every foreign exchange transactions, create temporary shortage of liquidity. म्हणजे इंट्राडे ट्रान्झॅक्शन आणि एक्सचेंज रेट मधली अस्थिरता याच्यामुळे हे महत्वाचे घटक आहेत फॉरेन एक्सचेंज ट्रान्झॅक्शनचे आणि त्यामुळे टेम्पररी शॉर्टेज ऑफ लिक्विडिटी निर्माण होते टू अवॉइड सच काइंड ऑफ सिच्युएशन. अशा प्रकारचे सिच्युएशन टाळण्यासाठी सेंट्रल बँक नीड टू प्रोएक्टिव्हली रिव्ह्यू द पेमेंट. सेंट्रल बँकेला प्रोएक्टिव्हली रिव्ह्यू घ्यावा लागतो पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टमचा जो देशामध्ये वापरला जातो त्याचा रिव्ह्यू घ्यावा लागतो. तर विद्यार्थी मित्रांनो आपण सेंट्रल बँकेचा रोल काय आहे इंटरनॅशनल बँकिंग आणि बिझनेस मध्ये तर रिस्क असेसमेंट मॉनेटरी पॉलिसी रिवॅम्पिंग ऑफ प्रुडेन्शियल रेग्युलेशन्स स्ट्रेंथनिंग द प्रोव्हिजन्स ऑफ बँकिंग सर्व्हिसेस अँड सेटलमेंट सिस्टम याविषयी इथे आपण चर्चा केली. Today we have discussed about reasons for internationalization of bank such as expansion of business activities across the border, strategic need of the business, inter-country differences in cost of capital, market imperfection and regulatory avoidance and risk reduction. We also have discussed about role of international bank role of central bank in international banking and business. आता सेंट्रल बँकेचा रोल काय आहे तर रिस्क असेसमेंट आहे मॉनेटरी पॉलिसी रिवॅम्पिंग ऑफ प्रुडेन्शियल रेग्युलेशन्स strengthening of provisions of banking services and settlement system. So today we will stop here. We will meet again to discuss about international banking and finance. Thank you for today and happy learning to you. Thank you.